नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे आपलं तुमचं आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आपली इनसेमची तयारी चालू आहे. त्याच्यामध्ये आपला हा सप्टेंबर 2023चा क्वेश्चन आहे. तो आपण चला पटकन सॉल्व्ह करू. पेपरला टाइम 1 तासाचा आहे आणि आपला क्वेश्चन पटकन सॉल्व्ह झाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण पटापटा सॉल्व्ह करून तुम्हाला समजेल असं सॉल्व्ह करू. तर तुम्हाला दिसतंय तर हा जो आपण क्वेश्चन घेणार आहे तो सिंपल एअर कूलिंग सिस्टमचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये हे जे फॉर्म्युले आपण स्टेप बाय स्टेप लिहिले, तेच फॉर्म्युले तुम्हाला स्टेप बाय स्टेप पाठ करायचे आणि असंच स्टेप बाय स्टेपच याचं सोल्युशन निघणार आहे. चला तर मग आपण पहिले गिवन डाटा लिहून घेऊ. तर गिवन डाटा तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसलेच. तर क्वेश्चन असा आहे, अ सिंपल एअर रेफ्रिजरेशन सिस्टम इज यूज फॉर एअरक्राफ्ट टू टेक अ लोड ऑफ 20 TR. TR दिलेले आपल्याला. TR इज इक्वल टू 20 TR. 20 दिलेला आहे. प्लस द ambient प्रेशर अँड टेम्परेचर आर 0.9 बार अँड 22 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ही जी डायग्राम दिसते तुम्हाला, या डायग्राममध्ये जे ambient टेम्परेचर सांगितले म्हणजे सराउंडिंग एअर आहे, त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर दिलेलं आहे. म्हणजे T1 P1. T1 इज इक्वल टू दिलेलं आहे आपल्याला T1 22 डिग्री सेल्सिअस. 22 डिग्री सेल्सिअस प्लस 273 इज इक्वल टू 295 केल्विन. आणि प्रेशर दिलेलं आहे आपल्याला P1 प्रेशर आपलं 22 डिग्री 0.9 बार. त्याच्यानंतर द प्रेशर ऑफ एअर इज इंक्रीज 1 बार ड्यू टू आयसेंट्रॉपिक रॅमिंग ॲक्शन. त्याच्यानंतर ही ॲटमॉस्फेरिक एअर इथे मध्ये गेली, जोरात गेली आणि तिचा सरफेस एरिया जाताना कमी झाला, म्हणजे असं टेपर म्हणू शकतो आपण, तो कमी झाला. त्याच्यामुळे तिचं प्रेशर पण वाढलं, टेम्परेचर वाढलं. तर तिथं त्यांनी काय सांगितलं आपल्याला, द प्रेशर ऑफ एअर इंक्रीज टू 1 बार. आता प्रेशर P2 भेटलेले आपल्याला इज इक्वल टू 1 बार अँड ड्यू टू रॅमिंग आयसोट्रॉपिक रॅमिंग ॲक्शन द एअर इज फर्दर कॉम्प्रेस इन अ कॉम्प्रेसर टू 3.5 बार अँड. आता कॉम्प्रेसरमधून एअर गेली, त्याच्यानंतर ती कॉम्प्रेस झाली, तर ते प्रेशर दिलेलं आपल्याला म्हणजे P3 इज इक्वल टू 3.5 बार. तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले तुम्हाला. तर कॉम्प्रेसर नंतर हीट एक्सचेंजर आहे. हीट एक्सचेंजरमध्ये टेम्परेचर बदल होतो, फक्त प्रेशर सेम राहतं. त्याच्यामुळे P4 आणि T3 दोन्ही सेम आहे. लगेच लिहून घेऊ आपण. P4 इज इक्वल टू 3.5 बार लिहिलं. त्याच्यानंतर कूल इन हीट एक्सचेंजर. आता त्यांनी सांगितले कॉम्प्रेसरमधून जे एअर आली तर ती प्रेशर वाढून आली आणि तिचं टेम्परेचर 72 डिग्री सेल्सिअस त्यांनी केलं. तर आपल्याला T4 दिलेला त्यांनी 72 डिग्री म्हणजे 72 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण 273 ॲड करून त्याचा आपण केल्विनमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. 73 प्लस 270 72 प्लस 273 345 केल्विन. त्याच्यानंतर आपल्याकडं फायनली द एअर इज पास थ्रू एअर लिव्ज द कॅबिन ॲट टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस. तर आपल्याला कॅबिन नंतर जी एअर पास होती तर तिला कायम T6 म्हटलं जातं, कारण 6 टेम्परेचरच्या स्टेजेस इथं. मग T6 26 डिग्री प्लस 273 इज इक्वल टू 273 प्लस 26 299 केल्विन. त्याच्यानंतर आहे ते झालं अज्युमिंग द आयसेंट्रॉपिक. त्याच्यानंतर तो कुलिंग टर्बाईन अँड इट सप्लाय टू द. आता आपल्याला तिथं P6 पण दिलेलं आहे, प्रेशर पण दिलेलं आहे P6. कुलिंग टर्बाईन नंतरचं जे प्रेशर राहतं ते कॅबिनला दिलेलं, ते कायम P6 राहतं. मग ते 1.03 बार ते पण लिहून घेतलं. त्याच्यानंतर अज्युमिंग द आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ कॉम्प्रेसर अँड टर्बाईन इज 80% अँड 75%. तर आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ कॉम्प्रेसर इज इक्वल टू 0.8 आणि आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ टर्बाईन इफिशियन्सी T इज इक्वल टू 0.75. 75ला 100ने फक्त डिवाइड करायचं, आन्सर भेटून जाईल. त्याच्यानंतर कॅलोरिफिक व्हॅल्यू दिलेली आपल्याला CP इज इक्वल टू 1.005 किलो जूल पर kg झालं. त्याच्यानंतर गॅमा दिलेला आहे. गॅमा इज इक्वल टू 1.4
आणि TS डायग्राम ड्रॉ करायला लावली आपल्याला. तर TS डायग्राम एक्सेप्शन आहे, सेम जी बुकमध्ये दिली किंवा सगळीकडे सेम काढायची, काय चेंजेस नाही करायचे तिच्यात. फक्त एक करा, तुमच्या मनाने काही पण प्रोसेस TS डायग्राम मध्ये ऍड नका करू. 6 प्रोसेस आहे आपल्या, त्या 6 दाखवायच्या आहे. जास्त दिसले तर ती चुकीची राहील. मी फास्ट फॉरवर्ड करून घेतो. तर ही आपली TS डायग्राम आहे. त्याच्यामध्ये आपण 6 प्रोसेस दाखवल्या आहे, सगळ्या 6 प्रोसेस दाखवल्या आहे. तर ही कशी काढली ते बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, आणि इथं तुम्हाला आय बटन मध्ये पण लिंक दिसेल, त्याच्यावर टॅप करा. ही डायग्राम कशी काढली आणि सिंपल एअर कूलिंग सिस्टम कशी आहे ते समजून मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. चला तर मग आता मेन सोल्युशनकडे जाऊ आपण आपल्या. तर पहिले आपल्याला काही टेम्परेचर दिले होते त्यांनी, काय T1 दिलेला आहे. आता आपल्याला T2 फाइंड करावं लागेल. तर आपण आता T2 फाइंड करू. T2 साठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे, T2 इज इक्वल टू T1 मल्टिप्लाय बाय. आता इथं जी व्हॅल्यू तीच व्हॅल्यू त्याचीच सेम प्रेशर घ्यायचं त्या स्टेजचं, P2 अपॉन P1, आणि वर गॅमा -1 अपॉन गॅमा इज इक्वल टू T1 ची व्हॅल्यू आपली 295 केल्विन 295 केल्विन मल्टिप्लाय बाय P2 आणि P1. P2 ची व्हॅल्यू 1 बार आणि 0.9 बार. 1 बार मायनस 0.9 बार. इथं 1.4 मायनस 1 अपॉन 1.4. हे डायरेक्ट कॅल्सीत टाकल्यावर आपल्याला आन्सर भेटेल 304.01 केल्विन. हे आपला आन्सर आहे. त्याच्यानंतर आपण काढू टेम्परेचर T3 डॅश. स्टेप बाय स्टेप जायचे आपल्याला, ज्या त्या लिस्टमध्ये जे फॉर्म्युले दिले त्या स्टेपने फॉर्म्युले म्हणजे सोल्युशन लिहायचे. आता इथं जी व्हॅल्यू आहे त्याचा सेम बरोबरचीच व्हॅल्यू लिहायची, P3 आणि P2. T2 आला म्हणजे इथं P2, आणि हे आपण सॉल्व्ह करून घेऊ शॉर्टमध्ये. गॅमाची व्हॅल्यू आहे 1.4. 1.4 ला मायनस केलं 1 नी, 1.4 मायनस 1 अपॉन 1.4. याचा आन्सर येतं 0.2857. ही आन्सरच आता आपण सगळीकडे लिहिणार आहे. इथं आपण तेच लिहू आपण 0.2857. आता आपण T2 ची व्हॅल्यू वर काढली तीच खाली लिहायची 304.01. P3 ची व्हॅल्यू आहे आपली 3.5 बार अपॉन 1 बार, आणि इथं आहे ती 2857. आणि या सगळ्या व्हॅल्यू कॅल्सीत टाकल्यावर आपल्याला आन्सर भेटेल 434.83 केल्विन. त्याला ब्रॅकेट करायचं, हायलाइट करायचं आन्सरला, झालं. त्याच्यानंतर आपला लिस्टमध्ये फॉर्म्युला आहे तिसरा इफिशियन्सीचा, कॉम्प्रेशर इफिशियन्सी. त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यू आहे, T3 डॅश मायनस T2 अपॉन T3 मायनस T2. आता इफिशियन्सी दिलेली आपल्याला किती 0.8 इज इक्वल टू T3 ची व्हॅल्यू 434.83 मायनस T2 ची व्हॅल्यू 304.1 अपॉन T3 मिसिंग आहे, जसाच तसा लिहिला 304.01. आता T3 इज इक्वल टू ही व्हॅल्यू काय साईडला काढायची मग सॉल्व्ह करीत बसायची, याची गरज नाही. डायरेक्ट कॅल्सीमध्ये 0.8 टाकलं, इज इक्वल टूचं साईन घेतलं, डिवाइडचे सिम्बॉल घेतले, 434.83 मायनस 304.1, त्याला अपॉनला T3 नाही आपल्याकडे, मग मिसिंग म्हणून एक्स घेतला आपण 304.01. शिफ्ट सॉल्व बटन दाबलं, आन्सर भेटेल आपल्याला 1
ही व्हॅल्यू कॅल्सीत टाकली, त्याच्यानंतर आपलं ही आन्सर आलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, T4 इज इक्वल टू T4 आपल्याला जसं तसं दिलंय. त्याच्यानंतर T5चा फॉर्म्युला आहे आपल्याकडं, लिस्टनुसार जो फॉर्म्युला आहे तोच घ्यायचा. T5चा जो फॉर्म्युला आहे T5 डॅशचा, तो फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या T4ची, P5ची आणि P4ची. आन्सर भेटला आपल्याला, T5 डॅश भेटला 243.24. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आपल्या लिस्टमध्ये दिलेला आहे इफिशियन्सीचा फॉर्म्युला. तर इफिशियन्सीच्या फॉर्म्युलामध्ये इफिशियन्सी ऑफ टर्बाईन इज इक्वल टू T4 मायनस T5 डॅश. तर आपल्याकडं T5 नाही आहे, T5 मिसिंग केला, मगाचं कॅल्सीत टाकलं होतं आपण, एक्स टाकायचं त्याच्या जागी, आणि डायरेक्ट शिफ्ट सॉल्व दाबलं तर आपल्याला T5 भेटला 268.68. त्याच्यानंतर रिजनरेटिव्ह इफेक्टचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. रिजनरेटिव्ह इफेक्ट इज इक्वल टू CP ब्रॅकेटमध्ये T6 मायनस T5. हे पण डायरेक्ट कॅल्सीत टाकलं तर लगेच आन्सर येतं, जास्त सॉल्व करीत बसतो, टाइम वेस्ट होतो. आणि आन्सर भेटला आपल्याला RE इज इक्वल टू 29.46. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपलं, त्याचं युनिट आहे किलो जूल पर kg. मास फ्लो रेटसाठी फॉर्म्युला आपल्याकडे M इज इक्वल टू Q अपॉन RE. तर Q आपण पहिले काढून घेऊ. Q इज इक्वल टू, Q आपण पहिलेच काढलेला आहे वाटतं का नाही, तर Q आपण काढायचं कसा, 30 आपलं 30 टन दिलेलं आहे गिवन डेटामध्ये, 30 टन दिलेलं आहे, 20 आहे, 20 मल्टिप्लाय बाय 20ला 517 मल्टिप्लाय केलं 20ला, आन्सर भेटेल आपल्याला 20 मल्टिप्लाय बाय 3.517 70.34. तरी 70.34 जशीच तशी M इज इक्वल टू 70.34 अपॉन 29.46. जसं तसं कॅल्सीत टाकलं, M ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2.38. त्याचं युनिट आहे kg पर सेकंद. आन्सर हायलाइट करायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर कॉम्प्रेसर वर्क, WC म्हणजे कॉम्प्रेसर वर्क, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे CP T3 मायनस T2. CP ची व्हॅल्यू 1.005 मल्टिप्लाय बाय इंटू ब्रॅकेट 467.53 मायनस 304.01. आन्सर येईल आपलं 164.33 किलो जूल पर kg. त्याच्यानंतर पॉवरसाठी P इज इक्वल टू M म्हणजे मास मल्टिप्लाय बाय कॉम्प्रेसर वर्क WC. तर 2.38 मास आपल्याला. त्याच्यानंतर कॉम्प्रेसर वर्क 164.33. आन्सर आपलं 391.10 किलोवॅट पॉवर. त्याच्यानंतर COP इज इक्वल टू RE अपॉन WC इज इक्वल टू, RE ची व्हॅल्यू वर काढली आपण 29.46 अपॉन WC ची 164.33 इज इक्वल टू कॅल्सीत टाकलं 179. हे आपलं झालं फायनल आन्सर. COP इज इक्वल टू 0.179. आणि COPचं युनिट आहे COPला युनिट नाही आहे, फक्त कॉम्प्रेसर वर्कला आपलं युनिट चुकलेलं आहे. इथं किलोवॅट आहे, किलोवॅट पण चालेल किंवा किलो जूल पर सेकंद असे 2 युनिट आहे. तर आता आपलं किलो जूल पर किंवा किलोवॅट सेकंद चाललेलं आहे.
ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला जर न्यूमेरिकल समजला असेल तर कमेंटमध्ये छान छान कमेंट करा. त्याच्यानंतर व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर तुमच्या क्लासमेटला शेअर करा, जेणेकरून मला जास्त मोटिवेशन भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करा. डबल प्रत्येकाचे ईमेल आहे मला माहिती आहे, त्याच्यामुळं जास्तीत जास्त ईमेलवरून सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त मोटिवेशन भेटेल मला. आणि असंच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड बनवित राहील. थँक्यू.